नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्यायते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्य प्रतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे. जय गजानन. भगवान गणेशांच्या दिव्य लीला नियुक्त असणाऱ्या श्री गणेश पुराणाचे चिंतन आपण करतोय. महर्षी भृगूंनी सोमकांताला दिलेला उपदेश आपण पाहतोय. या उपदेशामध्ये विविध कथा ते आपल्या समोर ठेवतायत. त्या निमित्ताने भक्ती मार्गाची विविध रहस्य आपल्याला उलगडून दाखवतायत. तुमच्या माझ्या जीवनाच्या उन्नतीचे विविध मार्ग प्रशस्त करतायत. त्या विविध कथा सांगत असताना त्या कथांच्या मागचे गूढार्थ आपण पाहतोय. गृत्समदांची कथा आपल्या समोर येऊन पोहोचली. गृत्समदांच्या निर्मितीची कथा आपल्या समोर येऊन पोहोचली राजा रुक्मांगदाच्या कथेच्या निमित्ताने. मग रुक्मांगदाची कथा आपण पाहिली, वाचन कवींची कथा आपण पाहिली, मुकुंदेची कथा आपण पाहिली. त्यातून गृत्समद कसे जन्माला आले ती कथा पाहिली. त्या रुक्मांगदाला मुक्तीचा मार्ग सांगण्याच्या निमित्ताने देवराज इंद्राच्या उपासनेचा मार्ग आपल्याला सांगितला आणि कळंब क्षेत्राची कथा आपल्या समोर सांगितली. त्यातून कृषी क्रांतीचा विषय आपण पाहिला. कृषी विज्ञानाचा आणि गो विज्ञानाचा असलेला संबंध आपण व्यवस्थित उलगडून घेतला. पुढे कथेला नेतात सोमकांतांनी प्रश्न विचारला, महर्षी गृत्समदांचं पुढे काय झालं, त्यांनी कशी उपासना केली, त्यांच्या आईने त्यांना जो शाप दिला होता की तुझ्यापासून राक्षस जन्माला येईल तो नेमका काय झाला. वेगवेगळ्या कथांचे पुढचे पैलू आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. महर्षी गृत्समद तिथून निघाले, संतापलेले आहेत. संतापलेल्या गृत्समदांनी ठरवलं आत्महत्या करायची. असा देह काय कामाचा, हा पापी देह कोण्या उपयोगाचा, व्यभिचारातून निर्माण झालेला असा देह कामाचा नाही. आत्महत्या करण्याचा विचार डोक्यात आला. आत्महत्या करण्याकरता जलाशयावर गेले. आकाशवाणी झाली, तू आत्महत्या करू नकोस, तू रुक्मांगद पुत्र नाहीस, तू देवराज इंद्राचा पुत्र आहे. महर्षी गृत्समद म्हणतात तरी काय फरक पडला, आहे तर शेवटी पापातूनच जन्माला आलेला, मी माझ्या बापाचाच पुत्र नाहीच आहे. वाक्याचा अर्थ समजून घ्या, मी मोरयाकडे तर जातच नाहीये ना. ठीक आहे, व्यवहारातल्या गोष्टींकडे नाही लागलो, रुक्मांगदाचा पुत्र याचा अर्थ व्यावहारिक संपत्तीमध्ये नाही अडकलो, देवराज पुत्र झालो याचा अर्थ फार फार तर तमोगुणात रजोगुणात नाही अडकलो, पण सत्वगुणात तरी अडकलोच ना. इथं देवता सत्वगुणाचं प्रतीक म्हणून आहे. सात्विक असले तरी बंध हे बंधच आहेत, लक्षात घ्या. सात्विक असल्या तरी समस्या या समस्याच आहेत. उपासनेचा अहंकार हाही अहंकारच आहे, साधनेचा अहंकार हाही अहंकारच आहे, अभ्यासाचा अहंकार उलट हे अहंकार जास्त वाईट आहेत, कारण हे सुटत नाहीत. याच्यामुळे बाकीचे सुटायचे. यांचाच जर अहंकार झाला तर तो कशाने सुटणार आहे. ती जी अडचण असते शास्त्राची ते आपल्याला समजावून सांगतायत. रुक्मांगदाचा पुत्र असणे याचा अर्थ तमोगुणात किंवा रजोगुणात लिप्त असणे. देवराज पुत्र आहे आकाशवाणी सांगते, नाही सत्वगुणी आहेत, पण लक्षात घ्या सत्वगुण सुद्धा सोडावं लागणार आहे. कारण तरच आपल्याला गुणत्रयातीत असलेला मोरया भेटणार आहे. तीनही गुण सोडावे लागणार आहेत. पुन्हा आकाशवाणी झाली. यांनी जेव्हा सांगितलं मी रुक्मांगद पुत्र नाही इंद्रपुत्र असलो तरी आत्महत्या करील, पुन्हा आकाशवाणी झाली तप कर. कशाचं तप करायचं, मोरयाला शरण जा. मोरयाला शरण जाण्याकरता त्यांनी तपश्चर्या सुरू केली. जो मंत्र आज आपण गणेशांचा अत्यंत श्रेष्ठ मंत्र म्हणून पाहतो, गणानांतवा, या मंत्राचा इतका जप केला की पुढे त्या मंत्राचं ऋषीपद त्यांना प्राप्त झालं. महत्वाची गोष्ट व्यवस्थित त्यांनी समजून घ्या. वेगवेगळ्या मंत्रांचे ऋषी आहेत, त्यांनी त्या मंत्रांची उपासना केली आणि त्यांना ऋषीपद प्राप्त झालं. जसं गायत्री मंत्राचे ऋषी आपण विश्वामित्र समजतो. विश्वामित्रांनी तपश्चर्या केली, त्यानंतर गायत्रीचं ऋषित्व त्यांना मिळालं. पण याचा अर्थ मंत्र आधी होता की नाही, मंत्र आधीच होता. त्याच मंत्राची उपासना केली, त्यातून ऋषित्व प्राप्त झालं. कशा करता असं सांगितलं, वाक्याचा अर्थ समजून घ्या. त्या मंत्रांच्या निमित्ताने असलेलं ज्ञान हे चिरंतन असतं, शाश्वत असतं. ऋषी त्या मंत्राचे निर्माते नाहीयेत. मग आपल्याकडे ऋषींकरता वाक्य वापरलं, ऋषयः मंत्र द्रष्टारः न तू कर्तारः. ऋषी हे मंत्राचे द्रष्टे आहेत, त्यांना ते दिसले, त्या अर्थाने अपौरुषय्य आपल्याकडे श्रुतीला म्हटले
ओळखल्या जातं. अर्थात तो विषय आपण बाजूला ठेवू. मला सांगायचंय की मंत्र आधीपासून आहेत, ज्ञान आधीपासून आहे. यांना आता झालं, त्यांनी त्या गणेश मंत्राची उपासना केली, त्या मंत्राच्या द्वारे मोरया प्राप्त झाले. 2 क्षेत्र सांगितले जातात. दोन्ही क्षेत्राचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. दोन्हीकडे त्याचं नाव पुष्प कपूर असंच मुळात वर्णन केलेलं आहे. दोन्ही क्षेत्रांवर मोरयाचं नाव नेमकं वरद विनायक असंच आहे. एक क्षेत्र आपल्याला सगळ्यांना अष्टविनायकातलं क्षेत्र म्हणून माहिती आहे, तिथे भगवान वरदविनायक रूपात आहेत. महडचं क्षेत्र आपल्याला माहिती असलेलं. दुसरं विदर्भामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती नावाचं क्षेत्र आहे, ज्याला सध्या भद्रावती म्हणून ओळखल्या जातं. या भद्रावतीचं मूळ नाव पुष्प कपूर होतं. इथेही मोरया आहेत. तिथेही 2 हाताचा विनायक वरद विनायक नावाने आपल्याला पाहायला मिळतो. 2च हाताचा गणेश मूर्ती आहे. का 2 हाताची असेल? त्याचं उत्तर आहे, इथे फक्त वृक्षमदांच्या कल्याणाकरता प्रगटले. त्याच्यामुळे वरचे जे 2 दुष्ट निर्दालनाचे हात आहेत त्याचं कामच नाहीये मोरयाला, म्हणून मोरया द्विभुज रूपात प्रगटलेला आहे. 2 हातांचा मोरया आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही जागी त्यांनी तपश्चर्या त्यावेळी केली असेल. दोन्ही क्षेत्र महर्षी वृक्षमदांशी संबंधित असे आपल्याला पाहायला मिळतात. या 2 क्षेत्रांची निर्मिती झाली. या निमित्ताने आपल्यासाठी 2 स्थान कायमचे निर्माण झाले, जिथे आपण उपासना करू शकतो. महर्षी वृक्षमदांचं हे चरित्र समजून घेऊ शकतो. कथा पुढे जाते. या वृक्षमदांना एक दिवस एक शिंक आली आणि त्या शिंकेतून एक पुरुष बाहेर पडला. मी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतोय, पुराण कथांची सांगण्याची ही चमत्कारिक पद्धती असते. ती पद्धती बाजूला ठेवायची. त्यांना जे सांगायचे ते समजून घ्या. गूढार्थ जेव्हा आपण या कथेचे पाहू तेव्हा लक्षात येईल. पण सध्यापुरतं तुम्हाला एकच वाक्य सांगतो, कायम लक्षात ठेवा, कथा तुमची माझी चालू आहे. कारण जोपर्यंत ती कथा आपल्याला आपली वाटणार नाही ना, तोपर्यंत त्या कथेचा उपयोगच नाही. हजारो वर्षापूर्वी कोणीतरी वृक्षमद नावाचे ऋषी झाले आणि त्यांची कथा तेवढ्यापुरता विषय नाहीये, आपल्याला लावायची आहे. कशी लावायची सगळे गूढार्थ आपण एक एक टप्प्याने पाहू. पण लक्षात घ्या, आपल्या सगळ्यांचा जन्म ही शिंकेतूनच झालेला आहे. म्हणजे काय, आपण सगळे जन्माला आलो तेव्हा आपल्याला एक शिंक आली होती आणि ती शिंक आल्यानंतर गतजन्मीचं आपलं ज्ञान लुप्त झालं होतं, मागचं सगळी स्मृती लुप्त झाली आणि मगच श्वासोश्वास सुरू झाले आपले आणि त्यानंतर आपलं हे हे जीवन सुरू झालंय. लक्षात घ्या, आपण हे सगळे शिंकेतून जन्माला आलोय. अर्थात त्याचे बाकीचे पैलू टप्प्याटप्प्याने आपण त्याच्यावर विचार करू. एक राक्षस जन्माला आला, पाहता पाहता प्रचंड वाढला. ते सगळी पौराणिक पद्धती असते. त्याने विचारलं, स्वाभाविक वृक्षमदांनी त्याला, तू कोण आहे? नाही तर मला काय माहिती, तुमच्यातूनच निर्माण झालो, तुमचंच पुत्र आहे असं समजा, मला काहीतरी मार्ग सांगा. ऋषीमुनी सांगतात, आमच्याजवळ मार्ग एकच आहे, गणेश उपासना. वृक्षमदांनी त्याला गणेश मंत्र दिला, उपासना करायला सांगितली. लक्षात घ्या, तुमच्या माझ्या देशातल्या प्रत्येक पुराणातले कोणतेही राक्षस निवडा, या सगळ्या राक्षसांनी तपश्चर्या केल्या, अद्वितीय तपश्चर्या केल्या. लक्षात ठेवा वाक्य, ते राक्षस असून तप करत होते. आपण माणस आहोत, निदान केलंच पाहिजे, हा भाव त्यातला लक्षात घ्या. राक्षसांनी तपश्चर्या केली, तपश्चर्येने वरदान मिळवले, तोपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. पंचायत पुढे झालेली आहे, वरदान मिळाले आणि मिळालेल्या वरदानाचा चुकीचा वापर केला म्हणून राक्षस झाले. नाहीतर तेही सगळे तपश्चरी होते, तेही सगळे तपस्वी होते, तेही साधन करणारे होते, उपासना करणारे होते. तोपर्यंत अडचण नव्हती. तोपर्यंत भगवंतांनी कुठं मारलं? उलट भगवान वरदान देण्याकरता सगळे आलेले आहेत. वेगवेगळ्या देवतांनी येऊन वरदान दिले. कथाभाग आपल्याला त्याही अंगाने समजून घ्यायचा आहे. हा राक्षस जन्माला आला, म्हणजे जन्माला आला तेव्हा राक्षस नव्हता खरं तर, पुढे प्रवृत्तीने राक्षस झाला. याला भगवान गणेशाची उपासना सांगितली. भगवान गणेश प्रसन्न झाले. प्रसन्न झालेल्या गणेशाने त्यांना अनेक वरदान दिले आणि सांगितलं, आम्ही तुला आणखीन काही वेगळं देऊ, पण त्यासाठी वेगळ्या रूपामध्ये येऊ. आणि मग कथा आपल्याला अशी मजेदार सांगते, एक दिवस त्या राजाच्या, म्हणजे जो बसलेला आहे राक्षस, तो राज्यपदावर बसला असताना त्याच्या दरबारामध्ये एक कलाधर नावाचा ब्राह्मण आला. ब्राह्मण रूपामध्ये येऊन पोहोचलाय. त्याने सांगितलं, माझं नाव कलाधर आहे, मी वाटेल त्या कला दाखवू शकतो, अद्वितीय काही करून देऊ शकतो. नाना प्रकारच्या जादूगिरी अशा प्रकारच्या गोष्टी त्याला दाखवल्या आणि पुढची फार महत्वाची गोष्ट केली. कोणती? 3 नगर तयार केले. या जादूगारांनी स्वतःच्या शक्तीने 3 नगर तयार केले. एक सोन्याचं नगर होतं, एक चांदीचं नगर होतं आणि एक लोखंडाचं नगर होतं. असे 3 नगर तयार केले. ती 3 नगर याला दिले आणि याला सांगितलं,
जर कोणी एकाच बाणात हे तीनही नगर नष्ट करेल तर आणि तरच तुझा मृत्यू त्याच्या हातून होईल, तोपर्यंत तू मरणार नाही. नगर शब्दाकरता संस्कृत मधला दुसरा शब्द आहे पुर. पुर म्हणजे नगर. याला 3 नगर देण्यात आले म्हणून त्या माणसाचं नाव, त्या व्यक्तीचं नाव पुढे त्रिपुर असं पडलं. प्रवृत्तीने असुर झाला म्हणून त्याला त्रिपुरासुर म्हणण्याची पद्धत पडली. हा त्रिपुरासुर गच्छमदांपासून निर्माण झालेला आहे. कथेची गुढार्थ आपण नंतर पाहू त्या टप्प्याने. भाव मला सांगायचा आहे, हा त्रिपुरासुर निर्माण झाला, पंचायत होते. आता याचा 3 नगर मिळाले, याला वरदान मिळालं एका बाणात उडाले पाहिजे. यांनी काय करावं, यांनी ते 3 नगर त्रिकोणाकार ठेवले. 3 नगरांची तशी रचना केली की 3 त्रिकोणात मध्ये बसवले, 3 त्रिकोणाच्या 3 टोकांवर बसवले की जेणेकरून एका बाणात जास्तीत जास्त 2च उडतील. 3 नगर उडूच शकत नाही. आणि मग 3 नगर उडत नसल्यामुळे आता काय आपण अमरच आहोत अशी वृत्ती त्याच्यात निर्माण झाली. कायम लक्षात ठेवा, जेवढे राक्षस झालेत ना त्या सगळ्या राक्षसांनी तपश्चर्या केल्यानंतर जेव्हा वरदान देण्याकरता भगवान येतात, मग कोणत्याही देवतेच्या कोणत्याही पुराणातला कोणताही राक्षस असो, पहिली प्रवृत्ती सारखी आहे. तो वरदान मागण्याकरता जेव्हा भगवान वरदान देण्याकरता येतात, याचं पहिलं वरदान ठरलेलं मागितलेलं आहे, मला मृत्यू नसावा. आणि त्या जागी आलेले भगवान त्याला सांगतात असं देता येत नाही, कारण अमरत्व नावाची गोष्ट एकट्या आणि एकट्या मोरयाची असते. बाकी कोणी या जगामध्ये अमर नाही. ब्रह्मा विष्णू महेशांना सुद्धा त्यांचा काळ सांगितलेला आहे. त्यांच्याबद्दल कमतरतेचा भाग नाही, लक्षात घ्या. शास्त्राने दिलेले काळ आहेत. ब्रह्मदेवाचं आयुष्य जर सांगितलेलं असेल तर या वाक्याचा अर्थ त्यानंतर ब्रह्मदेव जाणार हे नक्की आहे की नाही, हा भाव आपल्याला त्यातला समजून घ्यायचा आहे. ब्रह्मा विष्णू महेशांच्या सुद्धा सगुण साकार स्वरूपाचा काळ ठरलेला आहे. तो अद्वितीय अफाट असेल, आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचा असेल, मोजमापीच्या पलीकडचा असेल, पण आहे लक्षात ठेवा, कायम तत्व, चिरंतन तत्व, शाश्वत तत्व, एकटा मोरया. त्याचं वर्णन गणेश पुराणकार आपल्या समोर करतात. मला बाकीच्या गोष्टी आपल्या समोर सांगायच्या त्या महत्वाच्या, की तो जो त्रिपुरासुर आहे त्यानेही पहिल्यांदा वरदान मागितलं होतं, नव्हतं मिळालं. आता त्याला असं वाटलं की झालं 3 बाजूला 3 आपण नगर ठेवले, आता आपला मृत्यू नाही आणि अमरत्व प्राप्त झालं. या भावनेत माणसाचा असुर होतो. व्यवस्थित लक्षात घ्या, आपण त्यातले अनेक लोक व्यवस्थित का वागतात त्याचं उत्तर आहे, कुठंतरी मृत्यूची भीती डोक्यात बसलेली आहे. आपण जर अमर आहोत असं आपल्याला कळलं, आपल्याला काही वारच होणार नाही आपल्यावर असं कळलं, कुठल्याही प्रकारच्या आघाताचा आपल्यावर परिणामच होणार नाही, अशा प्रकारची जर एखादी शक्ती प्राप्त झाली तर माणूस असुर व्हायला वेळ लागत नाही, राक्षस व्हायला वेळ लागत नाही. आपल्याला मृत्यूची भीती आहे, शरीर खंडित होण्याची भीती आहे, म्हणून आपल्यातले असंख्य लोक व्यवस्थित वागतात. नाहीतर विकृतीकडे स्वाभाविक आपली प्रवृत्ती होऊ शकते. हा भाव त्यातला लक्षात घ्या. अनेक राक्षस असेच झाले कारण त्यांना वाटलं आता आपण अमर आहोत, आपल्याला पंचायत नाही. आणि एकदा पंचायत नाही म्हटलं की मग जी विकृती निर्माण होते ती संपूर्ण विश्वाला त्रास द्यायला सुरुवात करते. त्रिपुरासुराने संपूर्ण विश्व जिंकलं. ब्रह्मा विष्णू महेशांना आपापले स्थान सोडायची वेळ यावी इतका भयानक उधम त्यांनी माजवला. आणि शेवटी भगवान ब्रह्मदेवांवर आक्रमण झालं तेव्हा ते भगवान विष्णूंकडे जातात. भगवान विष्णूंवर आक्रमण जेव्हा होतं, वैकुंठावर ते येतात, त्रिपुरासुर येतो, त्यावेळी भगवान विष्णू म्हणतात याचा वध हा भगवान शंकरांच्या हातून लिहिलेला आहे, आपण शंकरांना शरण जाऊ. सगळेजण भगवान शंकरांना शरण जातात. त्रिपुरासुर तिथेही येऊन पोहोचतो असं वर्णन आहे. आणि जेव्हा त्रिपुरासुर तिथे येऊन पोहोचतो, भगवान भोलेनाथ संतापून उठतात, सगळ्या देवांना हा त्रास देतोय, सगळ्या जगाला हा त्रास देतोय, याला मारलंच पाहिजे. या कल्पनेत भगवान शंकरांनी आपला तो अद्वितीय त्रिशूळ उचलला, फेकून मारला आणि पंचायत झाली. त्याच्यावर काहीच परिणाम नाही झाला. त्रिपुरासुर जिथल्या तिथंच उभा आहे. भगवान शंकर आश्चर्यचकित झाले, विश्व प्रलयाचं शस्त्र आहे माझं, पाशुपतास्त्र आहे, आता हे जर निष्फल होत असेल तर आता फल मिळणार कशाने.
कोणती हे करणार उपाययोजना? सगळ्यात शेवटचं अस्त्र वापरलं, तेही खाली पडलं. तो त्रिपुरासूर मरत नाही, कारण त्याला वरदान आहे जोपर्यंत त्याचे हे तीनही नगर एका बाणात कोणीतरी उडवत नाही तोपर्यंत तो मरणार नाही. त्रिशूळाच्या आघाताचा सुद्धा त्याच्यावर परिणाम झाला नाही. हा त्रिपुरासूर जसा तसा उभा आहे म्हटल्यानंतर भगवान शंकर सुद्धा आपण गेले. आता करायचं काय? आणि त्याची पुढची कथा आपल्याला मुद्गल पुराण सांगते. पुढची कथा गणेश पुराणामध्ये आपल्या समोर येते. पण महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ही घटना घडल्याचं गणेश पुराणाने किंवा मुद्गल पुराणाने सांगितलं याच्यात काही वैशिष्ट्य नाही का? थोडं पुराणांचं स्वरूप या निमित्ताने समजून घेऊ. कसं आहे, भगवान वेदव्यासांनी एकेका देवतेचे एक एक पुराण जेव्हा निर्माण केले तेव्हा ज्यावेळी ते ज्या देवतेचं पुराण निर्माण करतायत ना त्या देवतेला सर्वात श्रेष्ठ ठेवून ते त्या पुराणाची रचना करतायत. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला एक एक पुराण वाचलं तर लक्षात येईल. जर आपण भागवत पुराण वाचत असू तर भगवान विष्णू ही सर्वोच्च देवता असते. मग जगातल्या सगळ्या गोष्टी भगवान विष्णूंच्या इच्छेने चालतात अशा प्रकारचं वर्णन आपल्याला भागवतात पाहायला मिळतं. बाकी कोणालाही संकट आले तर ते भगवान विष्णूंना शरण येतात आणि भगवान विष्णू त्यांना त्या संकटातून दूर करतात, अशी भागवत पुराणाची रचना असते. पण जर तुम्ही भागवत बाजूला ठेवलं आणि शिवपुराण उघडलं तर त्या शिवपुराणात तुम्हाला रचना लक्षात येईल की आता भगवान शंकर सर्वोच्च देवता असतात. भगवान विष्णूही संकटात जेव्हा येतात तेव्हा ते भगवान शंकरांना शरण जातात, कारण शिवपुराणाचं वर्णन चालू आहे. तुम्ही मार्कंडेय पुराण उघडा, हे दोन्ही बाजूला ठेवा. मार्कंडेय पुराण उघडा किंवा देवी भागवत उघडा, तुम्हाला अशी रचना पाहायला मिळते की हे दोघेही अडचणीत येतात. मग आता भगवान विष्णूही अडचणीत आहे, भगवान शंकरही अडचणीत आहे. हे दोघं आदिशक्तीला शरण जातात कारण तिथे जगदंबेचं वर्णन करायचंय. ही पुराणांची एक पद्धत आहे, लक्षात घ्या. त्या पद्धतीने का वर्णन केलं? कारण आज जसं आपण सगळेच पुराण एकाच वेळा ऐकू किंवा वाचू शकतो ही पद्धत नाहीये भारताची. आपल्याकडे उपासनेत एकनिष्ठतेला फार महत्व दिलंय. ते का दिलंय? बाकीच्या देवतांचा अपमानाचा प्रश्न नाही, त्यांच्या अवमानाचा प्रश्न नाही, त्यांचा नाकारण्याचा प्रश्न नाही. कुठल्या तरी एका शक्तीवर परिपूर्ण श्रद्धा असली पाहिजे. आणि मग असे जेव्हा अनेक पुराण तुम्ही वाचाल ना तर तुम्ही गोंधळणार आहे स्वाभाविक. जर त्याच्या मागचं रहस्य लक्षात नाही आलं गुरुकृपेने तर गोंधळ निर्माण होऊ शकतो. यार इकडं ते यांना मोठं सांगतात, तिकडं त्यांना मोठं सांगतात, नेमकं मोठं कोण? ही रचना मुद्गल पुराणाच्या सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळते. महर्षी शौनकांनी प्रश्नच विचारलाय तिथे, नेमकं एक काहीतरी सांगा, नेमकं पक्क काहीतरी सांगा. आणि मग पुढे मुद्गल पुराण सांगितलंय. वाक्याचा अर्थच समजून घ्या. काहीच न सांगता महर्षी सूत सांगतात, एक काहीतरी ऐकायचं ना मुद्गल पुराण ऐका, पक्क काहीतरी ऐकायचंय ना मुद्गल पुराण ऐका, सर्वश्रेष्ठ काहीतरी ऐकायचंय ना मुद्गल पुराण ऐका. मुद्गल पुराण मोरयाबद्दल बोलतं. वाक्याचा अर्थ एक काहीतरी मोरया, सर्वश्रेष्ठ काय तर मोरया, एवढंच त्यांना सांगायचंय. पण लक्षात घ्या, हे गणेश पुराणाने म्हटलं वैशिष्ट्याचा भाग नाही, हे मुद्गल पुराणाने म्हटलं वैशिष्ट्याचा भाग नाही, कारण हे गणेशाबद्दलच सांगणार आहेत. मला बारकावे थोडीशी आपल्याला सांगायचे आहेत. भगवान वेदव्यासांनी लिहिलेलं हे जे वैभव आहे मोरयाचं ते वेगवेगळ्या अंगाने आपल्याला समजून घ्यायचंय. हा कथाभाग जो आपल्या समोर येतोय त्रिपुरासुराच्या वधाचा, हा कथाभाग शिवपुराणात आलेला आहे. तिथला कथाभाग समजून घेणे जास्त महत्वाचं आहे. शिवपुराणामध्ये युद्धकांड नावाचा भाग आहे. या युद्धकांडामध्ये आपल्याला हा सगळा प्रसंग पाहायला मिळतो. आणि लक्षात घ्या, भगवान शंकरांनी पहिल्यांदा त्रिशूळ फेकून मारल्यानंतर त्रिपुरासूर मरत नाही हे वर्णन शिवपुराण मान्य करतं. मग प्रश्न निर्माण झाला, आता मरणार कसा? भगवान शंकर आश्चर्यचकित झाले. भगवान शंकरही विचारात पडले. हे शिवपुराण सांगतंय, मुद्गल पुराण नाही, गणेश पुराण नाही. भाव व्यवस्थित समजून घ्या. शिवपुराण सांगतं. आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीने सांगितलं भगवान शंकरांना, जोपर्यंत तुम्ही गणेश उपासना करणार नाही तोपर्यंत तुमच्या हातून त्रिपुरासूर मरणार नाही. वाक्याचा अर्थ समजून घ्या. वाक्य शिवपुराणातलं आहे. भले 2-3 श्लोक असतील पण त्या 2-3 श्लोकात वेदव्यासांनी एक सोय आपल्याला देऊन ठेवली आहे ती लक्षात ठेवा. शंकरांच्या पुराणात ते सांगतायत, शंकरांनी गणेश उपासना केल्याशिवाय त्यांना यश मिळत नसतं. हे केवळ सांगायपुरतं नाहीये. लोकांना वाटू शकतं की नाही मोरयाचं महत्व दाखवाय करता किंवा मोरयाला महत्व केव्हा द्यायचंय. त्रिपुरासूर वधासारखा मोठा प्रसंग आहे, त्याच्यात भगवान शंकर
अडचणीत आले कशाला सांगत बसतील, इतर वेळा सांगितलं असतं गोष्ट वेगळी आहे. भगवान शंकर अडचणीत येतात, आकाशवाणी होते, शिवपुराण आपल्याला सांगतं भगवान शंकरांनी पार्वतीला भद्रकालीला बोलावलं, दोघांनी मिळून गणेश उपासना केली. मोरया प्रसन्न झालेल्या मोरयाने आशीर्वाद दिला. मग भगवान शंकर हातामध्ये धनुष्यबाण घेऊन उभे राहिले. पिनाक त्यांचं धनुष्य ते हातात घेतलं आणि त्या पिनाकींनी एका बाणात हे तिन्ही नगर उडवले, कारण मोरयाच्या कृपेने ते तिन्ही एकत्र आले. मग भगवान शंकर त्या तिन्ही नगरांना उडवू शकले. भगवान शंकरांनी त्रिपुरासुराला मारण्याकरता जिथे गणेशांची उपासना केली त्या क्षेत्राला सध्या आपण श्री क्षेत्र रांजणगाव म्हणून ओळखतो. इथे त्रिपुरारी वरद भगवान महागणपती आपल्याला आजही दर्शन देण्यासाठी आणि आनंद देण्यासाठी विराजमान आहेत. आपण त्या महागणपतींना आज वंदन करू आणि मग या सगळ्या कथेचा गूढार्थ जो आहे तो उद्या समजून घेण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत जय गजानन. गणेश भक्तांनो, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. जय गणेश.